नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SUT टेक्निकल चॅनलवर. आज आपण इयत्ता 8चा जो NWMSचा पेपर झाला त्याची जी आन्सर की आहे ती सोडून घेणार आहोत. ह्यो आहे पेपर 1 बुद्धिमत्ता व क्षमता चाचणी, त्यालाच मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मॅट. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण सोडून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. चला वेळ न घालवता आपण क्वेश्चनचे आन्सर सोडून घेऊया. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्न आकृती आरशातील प्रतिमा दिलेल्या पर्यायामधून निवडायची आहे तुम्हाला. तर ही प्रतिमा दिली त्याचं बरोबरचा आन्सर आहे 4 नंबरचं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2 आहे, प्रश्न आकृती दिली आहे त्याची आन्सर आहे 4 नंबरचं. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. तीन नंबर असा प्रश्न आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर तो संख्या येईल 232. 3 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. 4 नंबरचा प्रश्न सेम आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी येणार आहे 70 ही संख्या. 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न 5 नंबरचा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 25 ही संख्या येईल. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत जर स्मार्ट 142 तर त्या सांकेतिक भाषेत चार्म काय येईल? तर 86 येईल. किती येईल? 86. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जर टीम 93 तर डेप 35 तर व्हॅल्यू किती येईल? तर 43 येईल. 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 8 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत जर बोट हा शब्द FTEY असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत रेन हा शब्द कसा लिहाल? तर कसा लिहाल? VFMS. 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जर मिल्क हा शब्द TNSP असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत कर्ड हा शब्द कसा लिहाल? तर JZYI असा लिहाल. पुढचा प्रश्न 10 ते 12 सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात अक्षराचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्या गटांशी जुळणारा योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. तर 10 नंबरचा प्रश्न आहे, BCYX FGUT JKQP आणि त्यानंतर आहे IJRQ. 4 नंबरचा पर्याय हा त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, DW27 BR20 HO23 तर त्यानंतर येईल FS25. पुढचा प्रश्न, SVE NQJ ADW तर त्यानंतर येईल RUF. 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 13 ते 15 साठी सूचना दिलेली आहे. अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मांडणी दिली आहे, त्या मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याचे क्रमाने एका पर्यायात दिलेले आहेत, ते अचूक पर्याय ओळखा. तर अचूक पर्याय आहे 3 नंबरचा BBAAB असे तिथे भरायचं आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं MNONP. पुढचा 15 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे 01011. 3 नंबरचा पर्याय आहे त्याचं बरोबर उत्तर आहे. 16 ते 18 साठी सूचना दिली आहे, विसंगत आकृती ओळखायची म्हणजे वेगळी आकृती तुम्हाला ओळखायची आहे. यामध्ये विसंगत आकृती आहे 4 नंबरची. पुढचा प्रश्न 17 नंबरचा, याच्यात विसंगत आकृती आहे 2 नंबरची. पुढचा प्रश्न 18 मध्ये विसंगत आकृती आहे 3 नंबरची. पुढचा प्रश्न 19 ते 21 साठी सूचना दिली आहे, खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाच्या दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. हा संबंध विचारात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल हे ते शोधा. तर WCY चं QKO तर XBZ चा PLN. 3 नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 20 नंबरचा. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे JQSS. 4 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. पुढचं 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे CDVE. 22 ते 24 साठी सूचना दिल्या आहेत, खालील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. 2 16 54 128 त्यानंतर येईल 250. 23 नंबरचा प्रश्न आहे, 2 5 10 13 26 29 नंतर कोणती संख्या येईल? तर 58 संख्या येईल. पुढचा प्रश्न 1 5 13 25 41 नंतर कोणती संख्या येईल? तर 61. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 25 ते 27 सूचना सोबत दिलेल्या अक्षराच्या मांडणीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचे तुम्हाला. ABC BFE FGB त्यानंतर GNO. 4 नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता 26 नंबरचा. OPQA QUTW तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? FGHN. 3 नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे DLTSI. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28 ते 31 साठी सूचना दिलेली आहे,
काही सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे, ती सांकेतिक भाषा ओळखावं. पुढील प्रश्नात दिलेले शब्द त्या कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ती योग्य पर्यायातून निवडा. तर 28 नंबरचं जे प्रश्न आहे ती कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिलेली, तर 2 नंबरच्या. 28 हा 2 नंबरशी निगडीत आहे. 29 हा 3 नंबरशी निगडीत आहे. 30 नंबरचा प्रश्न हा 1 नंबरशी निगडीत आहे. 1 नंबरच्या फॉर्मॅटमध्ये 30 नंबरचा आहे. आणि 31 नंबरचा प्रश्न हा 3 नंबरच्या निगडीत आहे, म्हणजे त्याप्रमाणे लिहिलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण 32 नंबरचा. पहिल्या आकृतीच्या दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे, ते संबंध शोधून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे तुम्हाला. तर याच्याशी संबंधित आकृती आहे 3 नंबरची. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. ही जी आकृती याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा आपण आता 34 नंबरचा. याच्याशी संबंधित आकृती आहे ही त्याच्याशी संबंधित आकृती आहे. पुढचा प्रश्न 3 नंबरचा पर्याय त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते बद येईल ते लिहा. PDW KIR FNM त्याच्या पुढे येईल ASH. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न CGX FKS ION LSI त्यानंतर येईल OWD. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. XMP COR HQT आणि SV त्याच्यानंतर येईल SUX. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्नात संख्येचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. 71 155 239 271 त्याच्याशी संबंधित आहे 31. पुढचा प्रश्न 1607 52 43 24 17 50 81 आणि त्यानंतर येईल 35 24. पुढचा प्रश्न 98 122 74 62 त्यानंतर येईल 64. पुढचा प्रश्न खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृती एक विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्न चिन्हाच्या जागी दिलेले पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवायचं आहे. तर प्रश्न चिन्हाच्या जागी येईल 4 नंबरची आकृती. पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा. याच्या पुढची कोणती प्रतिमा येईल, तर 2 नंबरची प्रतिमा येईल. पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. 43 नंबरच्या प्रश्नाची उत्तर आहे 3 नंबरचं. ह्या प्रतिमेनंतर ही प्रतिमा येणार आहे. पुढचा प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या संख्येमध्ये आहे. तो संबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 36चा 17शी संबंध आहे. 48चा 23शी संबंध आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता 45 नंबरचा. 45चा 54शी संबंध आहे, तर 83चा संबंध आहे 63शी. पुढचा 18चा 85 आहे, तर मध्ये क्वेश्चन मार्कच्या जागी येईल 28चा 70शी संबंध आहे. पुढचा प्रश्न पुढील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. आता इथं प्रश्न चिन्ह आहे त्याच्या जागी 1 हा पर्याय बरोबर आहे. 7 हा नंबर इथे 7 येणार आहे. पुढचा प्रश्न 48 नंबरचा. प्रश्न चिन्हाच्या जागी 64 हा क्रमांक येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सीमाचा रांगेमध्ये डावीकडून 23वा क्रमांक व उजवीकडून 19वा क्रमांक आहे, तर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. रांगेतील मुलींची संख्या किती, तर रांगेतील मुलींची संख्या 41 आहे. रांगेत मध्यभागी असलेला कावेरीचा क्रमांक कितवा, तर कावेरीचा क्रमांक 21वा आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता 51 नंबरचा. प्रश्न आकृतीत ही एक पारदर्शक कागदावर रेखाटलेली आहे. या प्रश्न आकृतीला तुटक रेषेवर उजवीकडून डावीकडे घडी घातल्यावर रेखाटन कसे दिसेल हे दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. तर ह्या आकृतीचं रेखाटन हे 3 नंबरच्या पर्याय जसा आहे तसं दिसेल. पुढचा प्रश्न 15 ऑगस्ट 1980 ला शौनकला 5 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी शनिवार होता, तर शौनकच्या जन्मदिनी कोणता वार होता, रविवार होता. पुढचा प्रश्न रफिक, आता इथं उतारा दिलाय आणि त्यावरून प्रश्न विचारले आहे. मी उतारा वाचत नाही, डायरेक्ट प्रश्नाची उत्तरे सांगतो. पीटर कोणत्या दिशेने चालत गेला, तर दक्षिण दिशेने चालत गेला. संदीपची दिशा कोणती होती, तर संदीपची दिशा ही ईशान्य होती. पुढचा प्रश्न बघूया आपण 55 नंबरचा. आता इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहे ते आपण सोडून घेणार आहोत.
पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार व लेखक आहेत? तर 53 शिक्षक व चित्रकार लेखक आहे. पुढचा प्रश्न, किती चित्रकार उत्तम गातात? तर 78 चित्रकार उत्तम गातात. किती शिक्षक लेखक नाहीत? तर 106 शिक्षक लेखक नाहीत. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. आकृतीत एकूण चौरस संख्या किती आहे? तर 25 ही चौरस संख्या आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. त्रिकोणाची एकूण संख्या किती आहे? तर त्रिकोणाची एकूण संख्या ही 24 आहे. पुढचा प्रश्न, एका फासाच्या 3 अवस्थांच्या आकृत्या सोबत दिल्या आहेत, त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहे. पहिला प्रश्न आहे, F च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? तर ए हे अक्षर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वरच्या पृष्ठावर C असल्या तळाच्या पृष्ठावर काय येईल? तर डी येईल. काय येईल? डी. पुढचा प्रश्न आकृतीत कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेने क्रमाने घड्या घालून कागदाचा काही भाग कापला. हा कागद पूर्ण उघडल्यास तो कसा दिसेल ते पर्यायातून शोधायचा आहे. तर त्याचं कागद जसा उघडला तर पर्याय क्रमांक 3 नुसार तो असा दिसेल. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आकृती दिली आहे आणि कागद उघडल्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे तशी दिसेल. पुढचा प्रश्न, सोबत दिलेल्या संख्येची विशिष्ट मांडणी पाहून त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला आहे, इथं तुम्हाला गट दिलेले संख्येचे, त्याचं उत्तर आहे 3. इथं पण 65 मध्ये गट दिलेले आहे, त्याचं उत्तर पण 3 आहे. आणि 66 मध्ये जे गट दिले आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पहिला जो गट आहे 1 नंबरचा पर्याय ते येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तुम्हाला. पहिला आहे, F च्या शेजारी कोणते अक्षर येईल? तर ई येईल. कोणते येईल? ई. घनाच्या वरील पृष्ठावर C असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? बी येईल. खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या घनाची योग्य आकृती आहे? तर 1 नंबरची ही घनाची आकृती आहे. पुढचा प्रश्न, 70 ते 72 सूचना विसंगत पद तुम्हाला ओळखायचं आहे. तर यामध्ये विसंगत पद 3 नंबरचा आहे. 71 नंबर प्रश्नामध्ये विसंगत पद हे 2 नंबरचा आहे. आणि 72 नंबरच्या प्रश्नामध्ये विसंगत पद हे 4 नंबरचं आहे. पुढचा प्रश्न, एका चौरसाकृती कागदाला घड्या घातल्यानंतर दिसणारी घडी ठळक रेषेने दाखवली आहे. तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते दिलेल्या पर्यायी उत्तर आकृत्यामधून शोधायचं आहे. तर हे जे आहे कागद आहे तो उघडल्यानंतर तुम्हाला असा दिसेल. कसा दिसेल? असा. 3 नंबरचा पर्याय हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 74 नंबर प्रश्नामध्ये जी आकृती दिली आहे त्याचं उत्तर हे 2 नंबरच्या पर्याय आहे. पुढचा प्रश्न, 4x4x4 बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याच्या लगतच्या पृष्ठावर समान रंग येईल अशा प्रकारे निळा, हिरवा, पिवळा रंगाने तो रंगवला. त्यानंतर त्याचे एकक बाजूच्या घनाकृती ठोकळ्यात विभाजन केले तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर पहिला प्रश्न आहे, किती ठोकळे रंगहीन होते? 8. किती होते? 8. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समान रंगाची 2 पृष्ठे असणारे एक रंगी घन किती? तर 12 आहेत. 4 नंबरचा पर्याय हे त्याचं बरोबर उत्तर आहे. किमान 2 पृष्ठे रंगीत असणारे परंतु कोणतेही 2 पृष्ठावर समान रंग नसणारे घन किती? तर 20 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न, स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिले आहेत. स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत. पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षराच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहे. पहिला आहे KITE, त्याचं उत्तर आहे 4823. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. दुसरं 79 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 18746. पर्याय क्रमांक 3. आणि रूट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 89524. पुढे आता तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, चारही जणांनी कोणत्या प्रकारचे लेखन केले? तर कथेचे लेखन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कथा लेखन कोणी केले? अपर्णा व अखिल यांनी केले. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कविता लेखन कोणी केले? निशा आणि अखिलने कविता लेखन केले आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर आहे. विसंगत पद ओळखायचं आता पुढे तुम्हाला. 84 मध्ये विसंगत पद हे 101 आहे. 85 मध्ये विसंगत पद हे 2 नंबरचा आहे. 3.1/16. पुढचा प्रश्न, 86 नंबर मध्ये 133 हा विसंगत पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न, अपूर्ण प्रश्न
आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य उत्तर पर्यायातून निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इथे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे, त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. सचिनच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे? तर दिनेश हा आहे. इम्रानच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानावर कोण आहे? तर दिनेश आहे. रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान कोण आहे? तर दिनेश आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 8वी NMMS जो मॅथ्सचा म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर आहे तो सोडून घेतलेला आहे. जरी तुमचा सेट वेगवेगळा असेल तरी प्रश्न खालीवर आहेत आणि तुम्हाला याची पूर्णपणे उत्तरं भेटतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.